जाईल आणि दुसरं म्हणजे हलकीशी मसाज होऊन ते रिलॅक्स होऊन जातील. जर तुमच्याकडे व्हायब्रेटर असेल तर तुम्ही व्हायब्रेटरला पण हलकीशी मसाज देऊ शकता. कसं वाटत आहे? रिलॅक्स वाटत. करूया हेअर स्पा. हेअर स्पा करता बघा केस कशा क्वांटिटीमध्ये कसे केसाची क्वालिटी आहे. तर या प्रकारे हे असतात साईजचे रफ केस आहेत. आपण याला फेअर करूया. म्हणजे एका हेअर स्पा म्हणजे एका प्रकारचे ट्रीटमेंट असते. तर लोरियल आणि हेअर स्पा मध्ये आपण बॅक साईड मसाज, बॅक मसाज आणि हेड मसाज पण देऊया. ओके, तर व्हिडिओ सुरू करूया. ओके, डन. ते माझंच काम आहे ते करून देण्याचं. म्हणजे रफ केस चांगलं करून देणं माझं काम आहे. हे रफ केस बघू शकता या प्रकारे रफ आहेत. पूर्ण जाण नसल्यासारखे केस आहेत, जीव नसल्यासारखे. ओके, आपण याला फेअर करूया. कलर वगैरे लावता का? पूर्ण केसामध्ये पूर्ण कलरच केलेला दिसत आहे. ते पिकले राहतात तर समोर. अरे त्यानंतर कलर लावाल ना, ठीक आहे, दुकानात या. ठीक आहे, मी लावून तुम्हाला चांगला व्यवस्थित. सगळ्यात आधी आपण 4 क्लासिक सेक्शन काढूया. 4 क्लासिक सेक्शन, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. थोडासा कलर होणार त्यात हलकासा. जरा सोते म्हणजे डोक्याला ती डोकसा फुटलाय ना 2 जण. कुठला आहे? हळू कराल पण. हो, हळूच करून देतो बिलकुल. हा, ठीक आहे. अच्छा. मी कधी अचानकच हे करतो नाही. कधी कधीच बाय चान्स. हे झुरिया काही नाही राहतील चांगलं. झुरे आत राहतीलच, त्याच्यावर मी काही नाही करू शकत त्याचा. हा, तुम्ही एक्सरसाइज वगैरे करून ते थोडं मेंटेनन्स ठेवतो त्याच्यामध्ये. एक्सरसाइज करायला पडे जाऊन जेती घरी. जेती तरी बघा फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ आपण 4 क्लासिक सेक्शन काढलेले आहेत. आता स्टेप बाय स्टेप आपण हेअर स्पाला सुरुवात करूया. बॅक साईडने सुरू करूया आपण हेअर स्पाला. बघा, हे 4 सेक्शन मधला एक सेक्शन आपण पकडलेला आहे हेअर स्पा करता. याच्यामध्ये आपण 6 सेक्शन काढूया, छोटे छोटे स्मॉल. ओके, आणि स्टेप बाय स्टेप क्रीमला अप्लाय करूया. ते आपण घेतलेलं आहे हेअर स्पा क्रीम. आता त्याच्यामध्ये हलकंसं पाणी मिक्स करूया. खूप जास्त नाही, हलकंसं बघू शकता या प्रकारे. आता स्टेप बाय स्टेप आपण याच्यामध्ये हेअर्समध्ये अप्लाय करूया. आधी हलकंसं पाणी याला स्प्रे करूया हेअर्सला, ताकी क्रीम अप्लाय करताना आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. बघा या प्रकारे स्टेप बाय स्टेप आपल्याला करायचं हेअर स्पा क्रीम अप्लाय. खूप जास्त पण नाही आणि खूप कमी पण क्वांटिटी घ्यायची नाही आहे. ज्या कामासाठी आपण हेअर स्पा करतो त्याचा असर व्हायला पाहिजे. ते एकदम लिमिट असं पुसता न लावतो, तसं ॲक्युरेट आहे. जसं जेवढ्याची गरज आहे तेवढं लावणं गरजेचं असते, तेवढंच लावायचं. बघा, सेक्शन काढण्याची पद्धत एकसारखी असायला पाहिजे. कमी जास्त झिकझॅक पॅटर्न यायला नको. ब्रश जसं खाली आपण चालवतो त्याच प्रकारे आपल्याला वरतं पण हेअरला कव्हर अप करायचं आहे. सेक्शन बाय सेक्शन आपल्याला वर पण जायचं असं याच पद्धतीने. हेअर स्पा करण्याचे टेक्निक यूज करण्याची टेक्निक 2 प्रकारचे असतात. कोणी पुन्हा हेअर्सला आणि टचअपला एकत्रच लावतात.
पण मी हे आधी टचअप कव्हर ऑफ करत आहे, त्याच्यानंतर लेंथला सगळ्यांची एक आपली आपली एक टेक्निक असते. मी आधी टचअप कव्हर करतो, त्यानंतर मग लेंथला क्रीम अप्लाय करतो. तुम्ही तुमची पद्धतीनं पण अप्लाय करू शकता, असं काही नाही. बघा हलकंसं पाणी आणखी एकदा लावू याच्यामध्ये. बघा या प्रकारे थोडंसं हलकंसं घ्यायचं आहे क्रीम. ओके, या पद्धतीने आपल्याला मर्ज करायचं आहे हेअर्समध्ये. ओके, मी सेक्शन बाय सेक्शन कम्प्लीट करतात. आधी फर्स्ट सेक्शन, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. ओके, आधी टचअपला हेअर स्पा केला आहे, त्याच्यानंतर लेन्थला करत आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने एकत्र पण करू शकता, डायरेक्ट 1 बाय 1 टचअप आणि रूट्स, टचअप आणि हेअरला दोघांना पण एकत्रच लावू शकता, असं काही नाही. जसं एक केलं तर बाकी सेक्शन त्याच अप्लाय करायचं आपल्याला हेअर्सला. बघा क्वांटिटी सेम घ्यायचं आपल्याला, पूर्ण केसाला योग्य पद्धतीने लागायला हवं. त्याकरिता थोडंसं कमी पण नाही आणि जास्त पण नाही, हेअर्समध्ये अप्लाय करायचं आपल्याला हेअर्समध्ये. एक पॅटर्न्स आपले टचअपला आधी करायचं आहे हेअर्स पण. खडवड आहे कळलं नाही ना, एकदम असं नाही, जास्त नाही आहे पण तेवढं नाही आहे. डोकं हालते का तुमचं हलकं कसं? हलका हलका. बघा टचअपला आपण हेअर स्पा क्रीम अप्लाय केले, आता ते त्याच पद्धतीने आपण रूट्सला लावूया हेअर. सेम तेच पॅटर्न आपल्याला यूज करायचं. बघा आधी टचअपला हेअर स्पा क्रीम अप्लाय करायची. ओके, स्टेप बाय स्टेप. बघा जसं तुम्ही बघू शकता 4 सेक्शन आपले कंप्लीट झाले आहेत. हे लास्ट सेक्शन आहे आपल्याला. या प्रकारे आपले 4 सेक्शन पुन्हा क्रीम अप्लाय केलेला आहे. आता याच्यानंतर आपण करूया हलकंसं मिक्सिंग करूया. मिक्सिंगच्या नंतर मसाज देऊया, हेड मसाज आणि बॅक मसाज. बॅक मसाज म्हणजे पाठीची मसाज असते हलकेसे नॉर्मलमध्ये, ही रिलॅक्सेशनसाठी असते. ओके, आता पूर्ण केसाला एकत्र असं कॉम व्यवस्थित पद्धतशीर असं करूया आपण कॉम. सगळ्या केसाला आधी बॅक साईडला घेऊन येऊया आपण, त्याच्यानंतर कॉम करूया व्यवस्थित असं. बरोबर काही योग्य असं हेअर स्पा क्रीम आपण अप्लाय केलेला आहे. याच्यामध्ये आपल्याकडे जो बाउलमध्ये आपण हेअर स्पा क्रीम घेतलेली आहे आपल्या केसांसाठी वाचलेली आहे, ते आपण लेंथला लावूया. बघा एवढी क्रीम वाचलेली आहे, ते आपल्याला लेंथला पूर्ण क्रीम आपण अप्लाय करूया. फेकण्यापेक्षा खूप सारे सलमध्ये असं फेकून टाकतो कचरामध्ये, डस्टबिनमध्ये, न फेकता आपण त्याला लेंथला त्याला अप्लाय करूया असं या पद्धतीने. ओके, बघा हलकासा मसाज आहे ना. याच्याने 2 काम होतील आपले. एक म्हणजे हेअर स्पा क्रीम परिपूर्ण आणि हेअर्सला अप्लाय होऊन जाईल, आणि दुसरं म्हणजे हलकीसे मसाज होऊन ते रिलॅक्स होऊन जातील हलकासा. पण त्यांना त्रास होता हेडमध्ये. जर तुमच्याकडे व्हायब्रेटर असेल तर तुम्ही व्हायब्रेटरना पण हलकीसे मसाज देऊ शकता.
ओके. जर नसले तर हँडनीच मसाज पण करू शकतो, जसं मी करून दाखवलं तुम्हाला. त्याने मिक्सिंग आणि हेड मसाज नॉर्मल हलक्याचं, खूप जास्त स्प्रेसचं पण नाही द्यायचं आणि खूप जास्त नाही. आता माझ्याकडे अवेलेबल आहे व्हायब्रेटर, तुम्ही व्हायब्रेटरचा उपयोग करत आहे. ओके. दुसरं ताई माझ्याकडे केमी कंपनीचा व्हायब्रेटर आहे. ओके. त्याच्याने मी हलकंसं व्हायब्रेटर देतात हेडला रिलॅक्सेशनसाठी. बघा 5 मिनिटांनी व्हायब्रेटर दिला. याच्यानंतर आपण करतोय बॅक मसाज. बॅक मसाज पाठीला जो कणा असते ते खूप बसू काम करू, त्याच्याने आपल्याला त्रास पेन होते फिमेलला. त्याच्यासाठी आपण हलकीशी बॅक मसाज देऊ. ते पण मशीन आहे, मॅजिक मशीन असते एक त्याच्याने. ओके. तर ते दाखवतो मी तुम्हाला बॅक मसाज. आधी पुन्हा एकदा आपण कॉम करूया हेअर्स मध्ये. केस खूप जास्त गळत आहेत. कलरचं असतं सगळं. कॉम झालेली आपण जसं की तुम्ही बघू शकता. या प्रकारे हलसं मला बांधून ठेवूया. या क्लिपनी त्याला जोड्या पद्धतीने ठेवूया याच्यामध्ये. बॅक मसाजसाठी मी यूज करते आहे मॅजिक मसाजर. ओके. जर तुमच्याकडे असेल अवेलेबल तर ठीक आहे, नसलं तर तुम्ही हाताने पण बॅक मसाजर देऊ शकता. ओके. खाली राखा, खाली राखा. बघा या प्रकारे काम करते, रिलीफ करते मांसपेशीला. खाली राखा अजून थोडंसं, खाली राखा, खाली राखा, खाली राखा, अजून खाली राखा थोडंसं. कसं वाटत आहे? चांगलं वाटतं. रिलॅक्स वाटत आहे थोडंसं. त्याआधी 15-20 मिनिटं थांबून साईने तुम्ही याला हेअर वॉश करायचं. ठीक आहे. मी हेअर वॉश करून टाकाल, शॅम्पू नाही फक्त पाण्याने. पाण्याने पण हेअर वॉश करायचं, असं खूप घासू नाही करायचं त्याला. हलकासं हेअर वॉश करायचंय. थोडंसं क्रीम राहायला पाहिजे डोक्यामध्ये, म्हणजे पूर्ण निघालं पाहिजे, पण 80% निघाला पाहिजे, 20% डोक्यामध्ये राहायला पाहिजे क्रीम. म्हणजे याला काम केलं 1-2 दिवस राहिले तर अजून मध्ये व्यवस्थित. ओके. 2-3 मग्गे टाकल्या पाहिजे. हा 2-3 मग्गे नाही, तुम्ही जसे हेअर वॉश करता तसंच करायचं. हेअर वॉश शॅम्पू यूज नाही करायचं आहे. नॉर्मल पाण्याने थोडंसं घासायचं आहे, पण खूप जास्त नाही घासायचं आहे. काही इथं चिकट वाटे त्याला थोडंसं राहू द्यायचं आहे. ओके. तर अजून तो चांगला काम करेल आणि फेसपाचा क्रीमचा जो हे आहे क्रीम तो चांगल्याने ऑब्झर्व करेल आणि केसाला रफनेसपणा काढेल आणि सॉफ्टनेसपणा आणेल. ओके. ठीक आहे. तर बघू शकते या प्रकारे आपण हेअर स्पा केलेला आहे. जर तुम्हाला माझी टेक्निक आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ओके.